नमस्कार रसिक हो. आपण सगळेच जाणतो की गेलेली वेळ कधीच परत येत नाही, पण तरीही आपण अनेकदा वेळेची किंमत विसरतो. याच महत्त्वाच्या विषयावर संत नरहरी सोनार यांनी अत्यंत सोप्या पण तितक्याच धारदार शब्दांत आपल्याला जागे केले आहे. माणूस आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी किंवा स्वतःचा उद्धार करण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही आणि त्याचे मौल्यवान दिवस असेच फुकट जात आहेत. आपण नुसते बसून राहतो, काहीच ठोस पावले उचलत नाही आणि बघता बघता दिवसामागून दिवस असेच वाया जातात. मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, पण योग्य कृती न केल्यामुळे आपण त्याचे सोने करण्याऐवजी माती करत आहोत, अशी खंत या ओळींमधून व्यक्त होते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जोपर्यंत आपण स्वतःहून उठून काहीतरी मार्ग शोधत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. केवळ विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृती करण्यावर आपला भर असला पाहिजे. आयुष्यात चांगल्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर आज आणि आतापासूनच प्रयत्नांना सुरुवात केली पाहिजे. आजकाल सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्यालाच समजत नाही. उद्या करू, पुढच्या आठवड्यात पाहू असे म्हणत आपण आपली स्वप्ने पुढे ढकलत राहतो. संत नरहरी सोनार तुम्हाला सांगत आहेत की तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ती संपत्ती नुसती रील्स पाहण्यात किंवा निरर्थक गप्पा मारण्यात वाया घालवू नका. वेळेचे नियोजन करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आजच पाऊल टाका, नाहीतर काही वर्षांनी मागे वळून पाहताना फक्त पश्चात्ताप उरेल. समजा एका विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तो रोज सकाळी उठून ठरवतो की आजपासून मी उत्तम अभ्यास करणार, पण प्रत्यक्ष अभ्यासाला बसायची वेळ आली की तो म्हणतो थोडा वेळ मोबाईल बघतो आणि मग बसतो. यातच दुपार होते. मग तो विचार करतो की आता संध्याकाळीच अभ्यासाला सुरुवात करू. असे करता करता तो पूर्ण दिवस वाया जातो. तो विद्यार्थी कोणताही उपाय न करता आपला अमूल्य दिवस वाया घालवतो. अशीच अवस्था एखादा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या माणसाची असते. कृती न केल्यामुळे संधी आणि वेळ दोन्ही हातातून निसटून जातात. म्हणूनच मंडळी, संत नरहरी सोनार यांच्या या ओळी कायम लक्षात ठेवा. वेळ अनमोल आहे. नुसता विचार करत बसू नका. आजच उपाय शोधा, आजच कृती करा आणि आपले जीवन सार्थकी लावा. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.